नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका 2022 ची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे। तर त्या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की पात्रता, पदे कुठली आहेत, त्यानंतर त्या कामाचं स्वरूप कुठलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पगार आणि भत्ते काय लागू होतात आणि कुठल्या वेतन श्रेणीनुसार लागू होतात। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच घेऊन आलेलो आहे। पुणे महानगरपालिका भरती 2022 याच्यामध्ये ज्या काही पोस्ट निघालेल्या आहेत तर त्या पोस्टच्या अनुषंगाने त्यांचे जे पगार आहेत किंवा जे पे स्केल आहे त्याच्याबद्दल आपण इथे जस्ट हायलाइट करणार आहोत। तर याच्यामध्ये जे 6 पद त्यांनी हायलाइट केलेले आहेत। सगळ्यात पहिलं जे पद आहे ते आहे तुमचं विधी विभागाशी रिलेटेड सहाय्यक विधी अधिकारी ज्याला म्हणतो आपण। तर बेसिकली विधी सेवा श्रेणी 2चं म्हणजेच हे क्लास 2 पोस्ट आहे आणि याच्यामध्ये पद जे आहेत या विभागामध्ये संवर्गामध्ये तर सहाय्यक विधी अधिकारी जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं। आणि याच्यामध्ये जो पे स्केल आहे तो आहे तुमचा 41,800 पासनं तर 1,32,300 हा पे स्केल आहे। त्याच्यामधले जे काही तुमचे भत्ते असतील, HRA असेल, DA असेल, बरोबर आहे, LTA असेल, तर हे नवीन नियमानुसार किंवा तुमच्या सरकारच्या नियमानुसार ते तुम्हाला लागू असतं। फक्त आपण इथे जो पे बॉन्ड आहे किंवा पे स्केल आहे त्याच्याबद्दल जर बघितलं तर ही जी क्लास 2 ची वेतन श्रेणी आहे याच्यामध्ये 41,800 पासनं तर 1,32,300 पर्यंत हा पे बॉन्ड आहे। त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती या प्रशासकीय सेवा श्रेणी 3 ज्याला आपण क्लास 3 म्हणतो त्याच्यामधली त्या संवर्गामधली ही पोस्ट आहे। आणि ही पोस्ट कुठली आहे तर लिपिक किंवा ज्याला टंकलेखक म्हणतो, टाइपरायटरचे जी का स्पेसिफिकली वर्क ज्यांचं वर्क प्रोफाईल आहे, ओके। तर लिपिक किंवा टंकलेखक यांची जी वेतन श्रेणी आहे ती जस्ट 19,900 पासनं तर 63,200 पर्यंत आहे। डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा ॲडिशनल सगळे भत्ते जे ॲज पर नॉर्म्स असतात ते सगळे त्याच्यामध्ये ॲड होत असतात, ओके। तिसरी जी श्रेणी आहे संवर्ग आहे तो आहे तुमच्या इंजिनिअरिंग सेवाशी रिलेटेड कनिष्ठ अभियंता ह्या पद आहेत। हे श्रेणी 3 मधलं पद आहे, ओके। याच्यामध्ये विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठीचे हे पद आहेत। जसं सिव्हिलसाठी कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पद आहे। याची जी पे स्केल आहे ती आहे 38,600 पासनं तर 1,22,800। आता हाच पे स्केल जो आहे 38,600 ते 1,22,800 जो आहे हा तीनही अभियंताशी रिलेटेड जे काही कनिष्ठ अभियंता पद आहेत तर याच्यामध्ये स्थापत्य, सिव्हिल इंजिनिअरिंग, यांत्रिकी तुमचं मेकॅनिकल आणि ट्रान्सपोर्ट वाहतूक नियोजन या तीनही याच्यामध्ये जो पे स्केल आहे तो सेम आहे। ते जर बघायचं झालं तर आपल्याला 38,600 पासनं तर 1,22,800 पर्यंत हा पे स्केल आहे। डेफिनेटली न्यू जॉईनिंग असेल तर त्या केसमध्ये जे काही त्या पर्टिक्युलर पोस्टला अनुसरून जे काही भत्ते असतील किंवा जे काही ॲडिशनल चार्जेस तुम्हाला मिळत असतील तर ते सगळे याच्यामध्ये ॲड होत असतात। त्याच्यानंतर शेवटचं जे संवर्ग आहे तो तांत्रिक सेवा टेक्निकल सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे। हा सुद्धा क्लास 3चा पद आहे। याच्यामध्ये सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक हे पद आहे किंवा पोस्ट आहे। याचा पे स्केल जो सुरू होतो तो 29,200 पासनं तर 92,300 पर्यंत। तर हे सगळे पे स्केल आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडिशनल नेमके भत्ते किती असतात हे जर बघायचं झालं तर वेळोवेळी जे शासन निर्णय असतात किंवा महाराष्ट्र शासन निर्णय असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या वाढ केलेल्या असतात ते सगळ्या लागू होतात इथे आणि त्यानुसार तुमचा एक जो ग्रॉस सॅलरीचा आकडा असतो तो तुमच्याकडे येतो। विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा सेमिनार दिनांक 24 जुलैला FC रोडच्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये अवेलेबल असणार आहे। तुमच्यासाठी ऑफलाईन असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न असतील की फॉर एक्झाम्पल त्याची पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक्सपिरियन्सचा डॉक्युमेंट्स कुठले लागतात आणि कुठले अपलोड करावे लागतात, ते कधी आपल्याला द्यावे लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी गिरीश सरांतर्फे 24 जुलैला रविवारला सकाळी 11 वाजता हा सेमिनार आहे, तुम्ही जरूर अटेंड करा। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त आपली PMC साठीची ज्युनियर इंजिनियरसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड जी बॅच असणार आहे ती 30 जुलैपासून सुरू होती आहे। याच्या व्यतिरिक्त आपली GS साठीची सेपरेट बॅच सुद्धा असणार आहे,
ओके. जनरल स्टडीजचे जे 4 विषय आहे ज्याचं वेटेज जास्त आहे त्या विषयासाठीची सुद्धा बॅच वेगळी आहे. त्या सगळ्या बॅचेसची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर हे जे नंबर आहे किंवा आमचा जो IVR नंबर आहे 7887811411 याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. 45 दिवसाची ही बॅच असणार आहे. या बॅचची सगळी माहिती तुम्हाला या टेलिफोन नंबरवरती मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल फक्त हवं असेल तर विविध ज्युनियर इंजिनिअरिंग लेवलच्या ज्या काही एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक, संपूर्ण मार्गदर्शक ज्याला आपण म्हणतो, तर 1500 अतिसंभाव्य क्वेश्चन्स असणार आहे त्याच्यामध्ये. हे पुस्तक तुम्ही नक्कीच रेफर करा विद्यार्थी मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जे ऑनलाईन IBPS असेल किंवा TCS ह्या ज्या संस्था एक्झामिनेशन घेत आहेत तर ह्या संस्थाचे जे स्पेसिफिक पर्टिक्युलर ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते इन्क्लूड असणारं आमचं 6000+ MCQचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं हे उपयुक्त पुस्तक तुम्ही नक्कीच वापरा. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्तही जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.